आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली महानगरपालिकेत 67वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण. महापालिका मुख्यालयात दिमाखदार सोहळा. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. महापौर माननीय श्री धीरज सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास वंदन करून सामूहिक राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने यावेळी संचलन करून मानवंदना दिली. या सोहळ्याला आयुक्त माननीय श्रीमती संजिता मोहपात्रा, विरोधी पक्षनेते मंगेश मारुती चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच युवराज शिवाजी गायकवाड यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सर्व नागरिकांना आणि महापालिका कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपण सर्व मिळून सांगलीच्या विकासासाठी कटिबद्ध राहूया असा संकल्प त्यांनी व्यक्त केला आणि महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यनिष्ठेने शहर सेवेत योगदान देण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक आयुक्त, कनिष्ठ व वरिष्ठ श्रेणीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.